सॉरी उभं झालं होतं, पण पुढचं काही पडतं तर हा कार्यक्रमाचा सक्सेस दाखवतो. दुसरं कारण हे आहे की 50% एजेड लोक असतील किंवा वयस्क लोक असतील, 50% आपले पोरं आहे, आपले स्टुडंट आहे, नवीन यंग जे का जेनजी आहे ना, जेनजी आहे. ओके, तुम्ही बघितलं जेनजी काय करू शकतं, राईट. त्यामुळे खूप आनंद होतो की ही जी यंग ब्रिगेड आहे ही आपल्या समाजासोबत असावी पाहिजे. जर असे कार्यक्रम बघतील, असे कर्तृत्ववान लोक बघतील तर ते आपल्या समाजासाठी आणि समाजासोबत राहतील. आणि पुढची ही जी व्यक्तिमत्व जेव्हा रिटायर होऊ आम्ही, तेव्हा हे तुम्ही लोक वर यायचे. त्यामुळे मला खूप आनंद होतो. दुसरं की मी मागेच बोललो होतो की आपल्या स्वतःच्या फंक्शनमध्ये मला सत्कार करायचा नाही, कारण माझंच फंक्शन आहे, देशाचंच फंक्शन आहे, माझं सत्कार होतो, ते आमचं ते काम आहे. आम्ही पुढच्या गरम करायचं इथे बसलो नाही आहे. त्यामुळे आमचे आभार किंवा आमचे सत्कार करायचे नाही मी त्यांना सांगितलं होतं, पण त्यांचं प्रेम कधी कधी असं होतं झालं. एनिवे, धन्यवाद. पण म्हणतो ना, आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, पुष्पगुच्छ हार कशाला, चला हृदयात घर करूया, या घराला दार कशाला, या घराला. हा तुम्ही संदेश बघितला का? बघितला, व्हेरी गुड. पहिल्या पानावर बघा, राहुल नार्वेकर कॅप्टन, एका युद्ध नौकेचा कॅप्टन चीफ असतो, लक्षात ठेवा केवढी मोठी पोस्ट आहे. त्याच्या खाली आहे शर्वीर रायकर, वैमानिक झाली आहे. इंडियामध्ये थोडासा स्कोप कमी होता किंवा काय माहिती, ती अमेरिकेत जाऊन वैमानिक झाली आहे. त्या बाजूला लिहिलं आहे सायली सातकरेमध्ये लॉर्ड्स मध्ये तिने चमकदार काढली. लॉर्ड्स मध्ये आपल्या समाजाची आपली सुवर्ण कन्या जाऊन बॅटिंग करते, बॉलिंग करते, मदत करते, कसा भरगच्च आहे. त्या खाली लिहिलं आहे समृद्धी मसुरकर, बीएससी मध्ये 98% गुण. कुठे झालं आपला समाज, लक्षात ठेवा, कुठे झालं आपला समाज, लक्षात ठेवा. आणि आज पण त्या पहिल्या मुलीला 100% मार्क, नंतर 99%. आमच्या वैद्यकीय क्षेत्रात फक्त तापच एवढा यायचा, ताप 98 आहे बाबा, 99 आहे ना, एवढे मार्क आम्ही आमच्या शिक्षणात नाही मिळत. तेव्हा हे बघा, हे आपलं प्रगतीचं लक्षण आहे. आणि त्यासाठी सर्व पेरेंट्सला, सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतोय. आणि आता माझं भाषण सुरू करतोय. तुम्हाला वाटत भाषण संपलं नाही, आता सुरू करतोय. जिंदगी उसी की है, जिंदगी उसी की है जो मुस्कुराना जानता है. तुम्ही आता हसत ना. जिंदगी उसी की है जो मुस्कुराना जानता है, रोशनी उसी की है जो क्षमा करना जानता है, रोशनी उसी की है जो क्षमा करना जानता है. हर तरफ है मंदिर मस्जिद गुरुद्वारे, हर तरफ है मंदिर मस्जिद गुरुद्वारे, लेकिन ईश्वर वहां मिलता है जो सर झुकाना जानता है. ईश्वर उसी को मिलता है जो सर झुकाना जानता है. त्यामुळे माझ्या सर्व दैवी व्यक्तींना, दैवी बांधवांना माझा नमस्कार. आणि नेहमीच्या स्टाईल प्रमाणे माझ्या तमाम दैवज्ञ बंधू भगिनींनो आणि माता भगिनींनो माझा नमस्कार. हा सोहळा हा वर्षभर चालू आहे, जवळपास 30-40 वर्ष. किती वर्ष चालू आहे? जास्ती. हा गुणगौरव किंवा नानांच्या पुण्यतिथी निमित्त गुणगौरव हा 7 दशकापासून चालू आहे. त्याला एक परंपरा आहे. प्रत्येक फंक्शनला महापौर येथे यायचे. मध्ये ऍडमिनिस्ट्रेटर होते, इलेक्शन झाले नाही, त्यामुळे ती प्रथा खंडली. आज पण मॅडम येणार होत्या, काल पण तो हो होतं, पण काल त्यांना काहीतरी जीवाला थेट आली. त्यामुळे त्यांच्या कमांडरने सांगितलं पब्लिक फंक्शन मध्ये ते नेक्स्ट 2-3 दिवस येणार नाही. त्या ती प्रथा आज पुन्हा सुरू झाली असती 7-8 वर्षाच्या ब्रेक नंतर. एनिवे, त्यांच्या अफसोसमध्ये आपण आपला कार्यक्रम संपन्न करूया. जेव्हा प्रथेचं म्हणणं येतं किंवा प्रथा येतं, त्या प्रथा होती गुणगौरव पुरस्कार विद्यार्थ्यांचा. 2 संस्थांचा आम्ही सत्कार करायचो. पण जेव्हा तुम्ही मला अध्यक्षपद दिलं, तुम्ही मला समाजसेवकपद दिलं, तेव्हापासून काही आम्ही नवीन उपक्रम केले. त्यात हे नवदुर्गा आणि नवरत्न पुरस्कार आम्ही केले.
तुम्ही आम्हाला निवडून दिलं, तुम्ही आम्हाला इथे पाठवलं, स्टेजवर पाठवलं, तुम्ही आमच्या पंखाला बळ दिलं. आता आमची पहा उडान जरा. तुम्ही आमच्या पंखाला बळ दिलं, पहा आमची उडान जरा. यशाच्या उंच उंच झाडावर बघा कर्तृत्वाचे मचान जरा. वास्तविक आम्ही विसरलो नाही. वास्तविकता जमिनीवर पाय रोवून नवकल्पनांचे आणि नव विचारांचे पहा आसमान जरा. आणि तुमच्या सहकार्याने, तुमच्या आशीर्वादाने कसं आम्ही यशस्वी होतो, कसे आमचे यशाचे उडते निशाण बघा, निशाण जरा बघा, निशाण जरा बघा. जसं म्हटल्याप्रमाणे की माझ्या कारकिर्दीत 4 वर्षापासून आपण नवदुर्गा आणि नवरत्न पुरस्कार सुरू केले. पहिले नवदुर्गा केले तर सर्व माणसं भांडायला लागले, नाही मग नवदुर्गाच का, नवरत्न काय कमी आहे का. मग चला म्हटलं बाबा, स्त्री हट्ट बघितला होता, पुरुष हट्ट बघितला होता, नाही असं गंमत लावल्या. पण नवरत्न पुरस्कार देताना आम्हाला एवढा प्रॉब्लेम आला. आपल्या समाजात एवढे कर्तृत्ववान लोक आहेत, मग एवढं निवडायचं कसं. खूप जिगरीचं काम होतं. पण जेव्हा जिगरीचं काम येतं, जिगरी लोक साथ येतात. हे जिगरी लोक, जिगरी दोस्त लोक, पदाधिकारी हे माझ्या मदतीला आले आणि यांनी बरोबर 9-10 लोक जे निवडले. यांच्याबद्दल 2 शब्द बोलू. एक शेर विजय. हाँ, मैंने खुदा को पूछा क्या दोस्त बने पाए हैं. मैंने खुदा को पूछा क्या दोस्त बने पाए, क्या किस्मत मैंने पाई है. खुदा मुझे बोला संभाल के रख पगले, संभाल के रख इन्हें पगले, मेरी हिस्से की पसंद तेरे हिस्से में आई है. तर एवढं ना यांचं कौतुक होतं ना. नाही खरंच या लोकांनी खूप मदत केली. 40-50 अप्लिकेशन किंवा संभाव्य नावातून 9 नावं निवडलं आणि एक जीवनगर निवडलं. यासाठी या लोकांनी खूप मदत केली. आणि शेवटी रत्नभारती तर आहेच ना, मी नवरत्नाचा रत्न ना. आणि ती बघितले असेल, यात कुठेही आम्ही पार्सलिटी किंवा न्यूअर मेरिट. आता आमचे कोणते डॉक्टर पोद्दार बघा, त्यांचा एक पाय दुबईला असतो, एक पाय अमेरिकेला असतो, असे चालू असतं. कधी इकडे लेक्चर, ते तिकडे. आणि ते कशावर बोलतात, कॅन्सर सारख्या जटिल विषयावर बोलतात. टाटा सारख्या मोठ्या इश्यूने ते बाहेर आलेले. त्या बाजूला छापवाले मोनार्क बिल्डर म्हणून एक मोठं नाव आहे, ते इथे आले आहेत. बाजूला आमचे सातावडेकर, झपुर्वा, त्याचं मला नाव पण नाही घेत आहे. अशा माणसाने काय काय साहित्य लिहिलंय. तिथे बाजूला आमचे कोणतं प्रकाशन, डिंपल प्रकाशन. फक्त डिंपल कबाडिया माहिती होत मला, आता डिंपल प्रकाशनचे पण त्यांनी पण भरपूर काय काम केलंय. आणि आमचे बॉडी बिल्डर अशा बाजूला जसा धक्का लागला तर मी हल्लो बाबा. ओके, असे आमचे बॉडी बिल्डर्स आहेत. विजय महाजन, तर त्यांचं काय कर्तृत्व खूप महान आहे. त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक नसतो. ओके, शब्द इतकं महान व्यक्तिमत्व, माझे शब्द पण गडगडतात ना. आणखी त्याच्या बाजूला झालं त्यांचं ना, मुळे साहेबांचं इकडे. हा, बडेकर साहेब आमच्या प्रत्येक इलेक्शनला ते आम्हाला निवडून देतात, निवडून देणं मदत करतात. मी तर अनाभूत झालोय, त्यामुळे त्यामुळे यांना काही मी हे नाही केलं. पण प्रत्येक वेळेस समाजाच्या कोणत्याही जटिल कार्याला त्यांचा आम्हाला अनुभव लागतो. त्याच्या बाजूला कुठे मूर्ती लहान पण कीर्ती महान. मला कदाचित माहित नसेल, पण मला खूप जवळ माहित आहे. आमच्या पार्ल्यामध्ये एकच मनुष्य, एकच असा कट्टा मनुष्य आहे, ज्याच्या नावाने कोकण कट्टा जातो. ओके, आणि एवढे काम असतात. म्हणजे माझ्या बऱ्याच गोष्टी मी याच्यावर इन्स्पायर करून घेतल्या. आदिवासी शाळेमध्ये जाऊन अन्न वाटप, आदिवासी शाळांना, आदिवासी बायांना, लेडीजला साडी वाटप, डाळ काय तांदूळ आणि ते टोकन सेव. म्हणजे हा मनुष्य दिवस रात्र काम करतो. ओके, आणि दर आठवड्याला 2 पैसे पाठवतो मला. ऑफकोर्स फ्री मध्ये पाठवतो. ओके, त्यामुळे तुम्ही असे शंका इतर नजर नका बघू. सोशल वर्क नाही, सोशल वर्कचा दादा म्हणजे आमचा अजित दादा.
असे हे कोणा नाव विसरलं सॉरी, पण असे हे आमची कर्तृत्ववान मंडळी आमच्या समाजाला लावली. खरंच आमचा समाज धन्य, आम्ही धन्य झालो. आणि यांचा सत्कार करताना असं वाटतं आम्ही आमच्या देशभक्ताचा सत्कार होतो, आमचा सत्कार होतो. त्यांच्या चेहऱ्यावर चमक ही अशी आली नाही आहे, त्यांच्या चेहऱ्याची चमक ही अशी नाही आली आहे, मेहनतीने आली आहे. ना पत्थर की चमक है, ना नगीने की चमक है. सोनार लोग अपन स्वर्ण का चमक तो अपन ना, तो पत्थर की चमक है, ना नगीने की चमक है, सीने तार के चलने की चमक है. पुरखों से पुरखों से हमें विरासत में हमें कुछ नहीं मिला आशीर्वाद के सिवा. ओके, पुरखों से हमें विरासत में कुछ नहीं मिला, ये जो दिख रहा है खुद पसीने की चमक है. ठोको डाले यांच्या चेहऱ्याची चमक आहे, तिचं कर्तृत्वाची चमक आहे. आणि यांच्यातर्फे एक म्हणतो मी की दुनिया समझ रही है कितना चमक रहा हूं मैं. त्यांचा मनातला भाव म्हणतो की ना पुष्कळदा असा सत्कार माझा पण झाला होता. मला काय वाटतं मी तुम्हाला सांगतो, दुनिया समझ रही है कितना चमक रहा हूं मैं, लेकिन ये दिल ही जानता है कितना थक गया हूं मैं. प्रयत्न करू करू की थकलो है. दुनिया समझ रही है कितना चमक रहा हूं मैं, लेकिन ये दिल ही जानता है कितना थक गया हूं मैं. आसान लग रहा है सफर जिंदगी का देखने में, मगर आसान लग रहा है सफर देखने में जिंदगी का, मगर दीवानगी के आखिरी हद तक गुजर गया हूं मैं. दीवानगी की आखिरी हद तक गुजर गया हूं. त्या दोन संस्थेचा आम्ही सत्कार करतो आहे. त्यांचं पण कार्य महान आहे, ते सांगतीलच दाभोळकर साहेब. नंतर महत्वाचं, आज आमच्या महापौर मॅडम येणार होत्या. आणि आज बघा आपल्या सेंट्रलमध्ये त्यांचं सरकार आहे, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे, आता मुंबईत सुद्धा त्यांचं सरकार आहे. त्यामुळे त्यांना आम्ही काहीतरी मागणार होतो. एक मागणी जी आम्ही 8-10 वर्षापूर्वी प्रतिष्ठानच्या थ्रू करत होतो. काकांनी चपला झिजवल्या, बिचारे या वया सुद्धा तेव्हा पण 8-10 वर्षापासून बिचारे धावपळ करतायत, तेव्हा पण धावपळ करतायत. बाजूला जोरकर साहेब आहे, या लोकांनी त्या बाजूला जे काही मंडळी आहे यांनी प्रतिष्ठानच्या थ्रू धावपळ केली. 8-10 वर्ष चपला घासवल्या, या ऑफिसला जायचं पण काम झालं नाही. आणि नंतर कर्म धर्म संयोगाने आपल्याच एका फंक्शन मध्ये केसरकर मिनिस्टर साहेब आले आणि त्यांच्या बायकोनाने म्हणा किंवा आमच्या दोस्तीने म्हणा, त्यांनी फेब्रुवारीला आले ते आणि मार्च मध्ये त्यांनी सीएम कडे अप्लिकेशन केलं आणि विदिन 1 इयरच्या एका मार्च मध्ये आपल्याला 35 करोड सँक्शन झाले. एक कार्य तर आपलं पूर्ण झालं आणि ते नंतर सरकार बदललं वगैरे वगैरे. पण आता लास्ट 15-20 दिवस 1-2 महिन्यापूर्वी त्याची पूर्ण पूर्तता झाली. आपल्याला काय ऑर्डर, कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाली, आयओडी वगैरे ते म्हणतात. आणि पावसाळा संपल्यानंतर आपल्याला ते बांधकाम सुरू होईल. आणि एक तर काम स्मारकाचं मोठं भव्य काम, भव्य असं स्मारकाचं काम एक पूर्ण झालं. त्यामुळे आपल्याला महापौर मॅडमला धन्यवाद म्हणायचं होतं. आणि दुसरं जे इतकं वर्षापासून आपलं काम अटकलेलं आहे, काम माहित नाही, ते म्हणजे आपलं मुंबई टर्मिनसला नानांचं नाव द्यायचं काम. आपल्याला प्रत्येक स्तरावर, तुम्ही म्हणाल की महापौरांच्या आता थोडी आहे, ते तर दिल्लीला करा ना, पण आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करावं लागणार आहे. प्रत्येक माणसाची, प्रत्येक मताची, प्रत्येक हाताची आपल्याला गरज आहे. त्यामुळे महापौर मॅडमला आम्ही विनंती करणार आहोत की त्या तुम्ही लक्ष घाला. महापौर मॅडम महापौर निवडून आल्या म्हणजे त्या वजनदार व्यक्तिमत्व आहे, त्यांचं चीफ मिनिस्टर सोबत चांगला संबंध असतील, त्यांच्या शब्दाला मान असेल. जर त्यांनी सीएम साहेबांना शब्द टाकला, सीएम साहेब हे आपले बीजेपी मध्ये मोठं नेतृत्व आहे, त्यांच्या शब्दाला कोणी नाही म्हणणार नाही आणि कदाचित आपलं काम झालं असं म्हणून त्यांची मी वाट पाहत होतो. दुर्दैवाने मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस म्हणतात, तर त्यामुळे त्यांच्यासाठी पण एक तयार केला होता. त्यांच्या ऑप्शनमध्ये म्हणतो लष्कर भी तुम्हारा है. लक्षात ठेवा, बीजेपी सरकार बरं आहे दिल्ली टू गल्ली, तो लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम कुछ भी कर सकते हो, तुम कुछ भी लिख सकते हो, अखबार तुम्हारा है. हम जैसे फरियादी, आपण विनंती करताना राईट, हम जैसे फरियादी
जाए तो जाए कहाँ, कानून तुम्हारा है, दरबार तुम्हारा है. तुमच्या अपेक्षा आहे की या लोकांनी काय केलं पाहिजे. तुमच्या अपेक्षांच्या बोझ खाली आम्ही खरंच प्रत्येकाला वाटतं अरे काही होत नाही, आमच्या मीटिंग मध्ये होतं काय करायला पाहिजे. तुमच्या अपेक्षाचं बोझ आमच्यावर आहे. त्यासाठी म्हणतो आहे की सूरज की तपन से, सूरज की तपन हमें बर्दाश्त नहीं होती. सूरज की तपन म्हणजे तुमचे असे आश्वासक डोळे, अरे हा काय करेल हे काय करतील. तर सूरज की तपन हमें बर्दाश्त नहीं होती है. मोम सा किरदार हमारा है. आणि त्यांच्याकडे म्हणत होतो त्याचं अस्तित्व सर्व ठिकाणी आहे. जैसे की हर समा में साया तुम्हारा है. हर समा म्हणजे वस्तू परिस्थिती. हर समा में साया तुम्हारा है. साया म्हणजे अस्तित्व, राइट. हर समा में साया तुम्हारा है. दुश्वार है लेकिन, कठिन है, दुश्वार है लेकिन दीदार तुम्हारा है, दीदार तुम्हारा है. हे शेर त्याच्याने तुम्ही ठेवला होता पण तरी 4 वेळा टाकून दिलाय ना, सोडा झाले. एनिवे तुम्ही लोक खूप कंटाळले असालच, पण मी शांततेने माझे 2 शब्द ऐकलेत आणि अजून सत्कार बाकी आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, ही गर्दी जी आहे ना ती आम्हाला काम करण्याला प्रोत्साहन देते. तुमचे जे आशीर्वाद असतात, तुमचे जे असे आश्वासक डोळे असतात की नाही वा हे लोक काय करतील, ते आम्हाला बूस्ट करतात आम्हाला कामाला. त्यामुळे असेच आशीर्वाद, अशीच गर्दी, असेच आमच्या मागे राहा. आम्ही जे काही शक्य आमच्याकडून ते करतो. एवढं बोलून माझं भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू.